कालच्या तासाला आपण स्टेटमेंट म्हणजे काय हे बघितलेलं होतं. ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहायची, त्याचबरोबर ओपन सेंटेन्स म्हणजे काय आणि त्याचे काही उदाहरण आपण बघितलेले होते. आता त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ज, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. याच्यामध्ये पहिला जो पॉईंट दिलेला आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. आता लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं तर बघा, द वर्ड और फ्रेजेस विच आर यूज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ज. म्हणजे काय, एखादा शब्द दिला असेल किंवा थोडंसं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तुम्हाला दोन स्टेटमेंट्स जर जोडली जात असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणायचं आहे. मग अशा लॉजिकल कनेक्टिव्ज कोणकोणत्या आहेत तर तुम्हाला खाली दिलेलं आहे या ठिकाणी अँड, ऑर, देन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट. मी रेड मार्क या ठिकाणी केलेले आहे. जर तुम्हाला उलटा फी दिसत असेल तर अँड आहे. अँड जे लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहे ते तुम्हाला उलटा फीच्या स्वरूपामध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ऑर आहे. ऑरच्या पुढं फी दिसतोय त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते सिम्बॉल तुम्हाला ऑरचं दिलेलं आहे. इफ देन तुम्हाला एक ॲरो दिसतोय, त्याचनंतर इफ अँड ओनली इफ त्या ठिकाणी दोन्ही साईडला ॲरो दिसतोय आणि नॉट म्हणजे निगेशन असं साईन तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे थोडक्यात लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं तर अँड, ऑर, इफ देन अँड इफ अँड ओनली इफ आणि निगेशन म्हणजेच नॉट, यांना काय म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ज. म्हणजे दोन स्टेटमेंट असतील आणि दोन स्टेटमेंट जर अँड, ऑर नंतर तुम्हाला इफ देन अँड इफ अँड ओनली इफ यांना जर जोडले असतील तर त्यांना काय म्हणायचं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉलिकली फॉर्म दिसतोय, कंसामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्टेटमेंट. ह्या ठिकाणी स्टेटमेंट कशाला म्हणायचं आहे बघा, सिम्पल स्टेटमेंट. तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज तुम्हाला कळलं असेल तर पुढे आपण जाऊया सिम्पल स्टेटमेंट. तर सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, म्हणजे एखादं स्टेटमेंट तुम्हाला दोन वाक्यामध्ये जर स्प्लिट होत नसेल तर असं जे सेंटेन्स किंवा असं जे स्टेटमेंट असणार आहे ह्या स्टेटमेंटला सिम्पल स्टेटमेंट म्हणायचं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जर उदाहरण द्यायचं झालं तर मिल्क इज व्हाईट एकच आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ग्रास इज ग्रीन. म्हणजे असं जोडून आलं नाही पाहिजे ग्रास इज ग्रीन अँड मिल्क इज व्हाईट, ह्या स्वरूपामध्ये तुम्हाला वाक्य नसलं पाहिजे. ह्याला सिम्पल स्टेटमेंट म्हणायचं नाही. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, ग्रास इज ग्रीन सिम्पल एवढंच जर असेल, ह्याचं स्प्लिट आपल्याला करता येत नाही आहे म्हणून याला काय म्हणायचं, सिम्पल स्टेटमेंट म्हणायचं. ओके, सिम्पल स्टेटमेंट कळालं का बघा. म्हणजे एखादं स्टेटमेंट दिलं असेल तर हे दोन स्टेटमेंटमध्ये जर तुम्हाला स्प्लिट होत नसेल तर ह्या स्टेटमेंटला सिम्पल स्टेटमेंट असं म्हणायचं. त्या पुढचा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, जर का दोन स्टेटमेंट मिळून जर एखादं स्टेटमेंट तयार होत असेल, म्हणजे दोन सिम्पल स्टेटमेंट एकत्र येऊन जर स्टेटमेंट तयार होत असेल तर त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं. म्हणजे आत्ताच एक उदाहरण मी बघितलेलं होतं, ग्रास इज ग्रीन, दुसरं मिल्क इज व्हाईट. मग आता ही दोन मिळून कसं तयार होणार आहे तर ग्रास इज ग्रीन अँड मिल्क इज व्हाईट. आता हे जे वाक्य किंवा हे जे स्टेटमेंट तयार झालेलं आहे ह्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे दोन साधी स्टेटमेंट ही एकत्र येऊन जे स्टेटमेंट तयार होतं
त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं. बघा काय सांगितलं मी, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, दोन सिंपल स्टेटमेंट एकत्र येऊन किंवा दोनपेक्षा जास्त देखील असू शकतात, ते एकत्र येऊन जे स्टेटमेंट तयार होणार आहे त्या स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात. बघा पुन्हा आता जे मी काय सांगितलं तुम्हाला हे पुन्हा थोडंसं मी रिपीट करतोय. बघा ह्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं. लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे बघा एखादं वर्ड असेल म्हणजे अँड, इफ देन, इफ अँड ओनली इफ, ऑर नॉट ह्यासारखे वर्ड असतील किंवा तुम्हाला सिम्बॉल्स दिलेले आहेत, उलटा फी असेल, फी असेल, एक ॲरो असेल, डबल ॲरो असेल किंवा निगेशनचं साईन असेल, ह्यानं जर स्टेटमेंट जोडलं असेल तर अशांना काय म्हणायचं, लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणायचं. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय तर बघा की एखादं स्टेटमेंट दिलं असेल आणि हे दोन सेंटेन्समध्ये जर विभागलं जात नसेल तर अशाला काय म्हणायचं, सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट एकत्र येऊन एक कंपाऊंड एक स्टेटमेंट तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं. बघा खाली तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत, खाली तुम्ही गेला तर तुम्हाला उदाहरणं दिसत आहेत त्याचे. बघा 3 इज प्राईम इथं दिलेलं आहे उदाहरण. बघा उदाहरण मी दाखवतोय तर तुम्हाला 3 इज प्राईम अँड 4 इज इवन नंबर इज ए कंपाऊंड स्टेटमेंट. बघा आता 3 इज प्राईम नंबर म्हणजे प्राईम, थोडक्यात इथं दिलेलं काय 3 इज प्राईम म्हणजे 3 ही मूळ आहे, बरोबर आहे. अँड 4 इज इवन नंबर, इवन म्हणजे कसला नंबर तर समसंख्या आहे. मग आता दोन साधी वाक्य आहेत, सिंपल स्टेटमेंट आहेत किंवा विधान आहेत. स्टेटमेंट म्हणजे विधान. 3 इज ए सिंपल, 3 इज ए प्राईम हे काय दिलेलं आहे तुम्हाला, सिंपल दिलेलं आहे स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे 4 इज ॲन इवन नंबर, हे एक सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे. आता ही दोन सिंपल स्टेटमेंट कशानं जोडलेले आहेत तर अँड ह्या कनेक्टिव्हजनं काय केलेले आहेत, जोडलेली आहेत. बघा 3 इज ए प्राईम अँड 4 इज ॲन इवन नंबर. लॉजिकल कनेक्टिव्ज कोणते आले ह्या ठिकाणी तर अँड आले. म्हणून जे असं पूर्ण स्टेटमेंट तयार होणार आहे ह्या स्टेटमेंटला काय म्हणायचं, कंपाऊंड स्टेटमेंट. एक उदाहरण देखील मी सांगितलेलं होतं, ग्रास इज ग्रीन अँड मिल्क इज व्हाईट. तसंच ह्या टाईपचं देखील हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती मी रेड मार्कनं केलेलं आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर पुढं म्हटलेलं आहे, आता इथपर्यंत तुम्हाला हे काय झालं, संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट वगैरे कशाला म्हणायचं, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणायचं, सिंपल स्टेटमेंट कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं. तुम्हाला मी आशा करतो की या तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर आपण पुढं जाणार आहे की काही कनेक्टिव्ज आहेत. आता आपण वरती कनेक्टिव्ज बघितल्या, अँड, ऑर, त्याच्यानंतर इफ देन, इफ अँड ओनली इफ, निगेशन, ह्या प्रकारच्या आपण कनेक्टिव्ज बघितल्या. आता ह्या कनेक्टिव्जना डिस्क्रिप्शनच्या स्वरूपामध्ये कसं लिहिलं जातं किंवा त्यांना काय म्हणायचं, दुसरा एक वर्ड आहे तो म्हणजे कोणता आहे तर कंजक्शन. म्हणजे कंजक्शन कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहे. ह्या ठिकाणी पहिला दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय कंजक्शन. बघा तर याची थोडक्यात डेफिनेशन काय दिलेलं आहे, कंजक्शन कशाला म्हणायचं, इफ पी क्यू आर टू स्टेटमेंट्स, म्हणजे पी आणि क्यू हे जर तुम्हाला दोन स्टेटमेंट्स दिले असतील आणि पी आणि क्यू हे जर अँडनं जोडलं असेल, अँड ही कनेक्टिव्ज आहेत, ह्या अँड ह्या कनेक्टिव्जनं काय केलं असेल, पी आणि क्यू याला जर जोडलं असेल तर त्याला काय म्हणायचं, कंजक्शन म्हणायचं. पी आणि क्यू म्हणजे पी आणि क्यू हे जर
दोन स्टेटमेंट जर अँडनं जोडले असतील तर त्याला काय म्हणायचं, कंजक्शन म्हणायचं. आता ह्याचा जो ट्रूथ टेबल आहे, हा ट्रूथ टेबल देखील आपण काय करणार आहे, बघणार आहे. हा ट्रूथ टेबल तुम्हाला खाली दिसतोय. तो ट्रूथ टेबल कसा आहे बघा, तुम्हाला ट्रूथ टेबल या ठिकाणी दिसतोय. बघा आता थोडक्यात कंजक्शन हे डिनोट करताना कशाने केलं जातं बघा, डिनोट P and Q and it is read as P conjunction Q असं म्हटलेलं, और P and Q ह्या स्वरूपामध्ये ला डिनोट केलं जातं. हे डिनोट केलेलं तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे, डिनोटेड बाय हे धिस वन. ह्यावेळी तुम्हाला डिनोट केलं जातं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे नोटेशन, P and Q म्हणजेच काय, कंजक्शन. तर ह्या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह जे आलेले आहे हे अँड आलेले आहे. ओके, ट्रूथ टेबल दिलेलं आहे तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रूथ टेबल ह्या स्वरूपामध्ये करायचं आहे. बेसिकली आहे, हे पाठ करत बसायचं नाही आहे, फक्त बेसिक आहे समजून घ्यायचं. कंजक्शन म्हटल्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणते आहे तर अँड आहे, म्हणजे P and Q. वाचताना देखील तुम्ही P and Q ह्या स्वरूपामध्ये वाचायचं आहे. आणि मात्र शॉर्ट वे तुम्हाला ट्रूथ टेबल दिलेला आहे. हा ट्रूथ टेबल डोक्यामध्ये कसा ठेवायचा आहे बघा, सगळ्यात तुम्हाला ट्रूथ टेबल येणार आहे. हा एक ट्रूथ टेबल तुम्हाला समजला की पुढचे ट्रूथ टेबल तुम्हाला ऑटोमॅटिकली येणार आहे. ह्या ठिकाणी ट्रूथ टेबल तुम्हाला महत्त्वाचा आहे, हा लागतोय. फक्त शॉर्ट वे मी सांगणार आहे की हा ट्रूथ टेबल लक्षात कसा ठेवायचा. या ठिकाणी P एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे P स्टेटमेंट देत असताना पहिल्या याच्यामध्ये किती येणार आहे बघा, TTFF. लिहिताना कसं लिहायचं आहे बघा, TTFF ह्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. बघा TTFF असं P तुम्हाला असा ह्याच टाईपचा तुम्हाला काय करायचं, चार्ट तयार करायचा आहे, टेबल तयार करायचं आहे आणि TTFF असं तुम्हाला लिहायचं आहे. तर क्यूमध्ये अल्टरनेट TFTF असं तुम्हाला अल्टरनेट लिहायचं आहे. त्यानंतर पुढं P and Q. त्याच्यामध्ये लक्षात ठेवत असताना काय ठेवायचं आहे बघा, कंजक्शन म्हटलं किंवा दोन स्टेटमेंट अँडनं जोडली असतील तर बघा नुसतं फक्त लक्षात ठेवायचं आहे, दोन स्टेटमेंट जर TT असतील, ट्रू असतील तर ट्रू येतं, अदरवाईज सगळे कसे असतात, फेल्स असतात. बघा लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, TT दोन वाक्य काय असेल, ट्रू असेल आणि ते अँडनं जोडले असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही तुम्हाला काय मिळते, कॅपिटल मिळते. म्हणजे दोन्ही बरोबर असतील तर T, अदरवाईज सगळे तुम्हाला F मिळणार आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघितला तर तुम्हाला संपूर्ण काय मिळतं आहे, F मिळतं आहे. बघा आता ह्या ठिकाणी सगळे तुम्हाला F मिळाले, TF असेल, FT असेल, FF असेल, तर ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला F मिळतात. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे बघा, जर का तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट ट्रू पाहिजेत, दोन्ही स्टेटमेंट जर TT असतील तरच T, अदरवाईज सगळे फेल्स असणार आहे. ओके, या पद्धतीनं तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. त्याच पद्धतीनं आता पुढचा देखील आपण बघणार